सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 18 ऑगस्ट 2026 पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. विविध उत्सवानिमित्त सातारा जिल्ह्यात कलम 36 लागू. सातारा जिल्ह्यात येणाऱ्या काळात विविध सण व उत्सव साजरे होणार आहेत. या अनुषंगाने मिरवणूक कोणत्या मार्गाने कोणत्या वेळी काढावी किंवा काढू नये, मिरवणुकीतील व्यक्तींचे वर्तन कसे असावे, मिरवणुकीच्या व जमावाच्या प्रसंगी कोणत्याही रस्त्यावरून किंवा सार्वजनिक जागे किंवा सार्वजनिक गर्दी होणार असेल किंवा अडथळा होणार असेल अशा सर्व प्रसंगी अडथळा होऊन देण्याकरता ढोल, ताशे व इतर वाद्य वाजवण्याचे विनियम करून नियंत्रित आणि ध्वनी प्रदूषणाच्या अनुषंगाने माननीय सर्वोच्च न्यायालय घातलेल्या नियमांचे पालन व्हावे याकरिता पोलीस अधीक्षक दिलीप यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 2014 चे कलम 36 नुसारचे अधिकार दिनांक 10 सप्टेंबर पर्यंत प्रदान केले आहेत. या अधिकारानुसार त्या पोलीस ठाण्यातील जनतेची स्वास्थ्य, सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून मिरवणुकीच्या मार्गसंबंधामध्ये मिरवणुकीतील व्यक्ती अथवा व्यक्तींच्या समाज वर्तन कसे असावे, ध्वनी प्रदूषणाच्या अनुषंगाने माननीय सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या निर्बंधांचे यथोचित पालन व्हावे या दृष्टीने आवश्यक असणारे सर्व निर्देश देण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. सातारा ड्रायडेला दारूचा साठा जप्त, दोघांकडे गोव्याच्या मद्याचे गोडाऊन. नागठाणे येथील मोगरा हॉटेलवर ही कारवाई. सातारा शहरालगत एमआयडीसी ते 2 दुचाकींमधून ड्रायडे दिवशी विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्यांचा राज्य उत्पादन शुल्क विभागाने पर्दाफाश केला. दोघांना ताब्यात घेऊन त्यांनी गोडाऊनमध्ये साठा केलेल्या ठिकाणी ही धाड टाकण्यात आली. दरम्यान नागठाणे येथील मोगरा हॉटेलवरही याच प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे. सूरज दीपक चव्हाण वय 32 राहणार एकंबे तालुका कोरेगाव, शफिक मोहम्मद मुमीन वय 34 राहणारा निनापाडी तालुका सातारा अशी अटक झालेल्यांची नावे आहेत. बोरगाव तालुका सातारा येथील ममता डेअरी संचालकांविरोधात गुन्हा. दूध व बर्फलादी पुरवठादारांची 3,68,00,000 फसवणूक केल्याचा ठपका. बोरगाव तालुका सातारा येथील ममता मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट या डेअरीच्या संचालकांविरोधात दूध व बर्फलादी पुरवठादारांची तब्बल 3,68,00,000 फसवणूक केल्याप्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सचिन गोपाळ साळुंके, संजय बाळकृष्ण साळुंके आणि मारुती जाधव यांना ताब्यात घेतले असून न्यायालयाने त्यांना 19 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत दूध व्यावसायिक समीर विभुते वय 46 राहणार सासपडे तालुका सातारा यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार सचिन सोपानराव साळुंके, दीपक सोपानराव साळुंके, संजय बाळकृष्ण साळुंके सर्व बोरगाव तालुका सातारा तसेच स्वाती मारुती जाधव, प्रतिभा प्रताप जाधव, मारुती रघुनाथ जाधव आणि प्रताप रघुनाथ जाधव सर्व इंदोरी तालुका यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कराड प्रीतिसंगम बागेतील स्वच्छतागृहात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. व्हायरल व्हिडिओने खळबळ, झाडा झुडपे हटवून परिसर सुरक्षित करण्याची मागणी. कराड स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाजस्थळालगत असलेल्या प्रीतिसंगम घाट परिसरातील असुविधा आणि सुरक्षेच्या प्रश्नांबद्दल नागरिकांकडून सातत्याने तक्रार होत असताना आता महिलांच्या स्वच्छतागृहाच्या सुरक्षेसंदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. महिलांसाठी असलेल्या स्वच्छतागृहाच्या मागील चित्रीकरण होत असल्याचा प्रकार समोर आल्याने या परिसरात येणाऱ्या महिलांमध्ये असुरक्षेची भावना निर्माण झाली आहे. गरजे ठिकाणी शहराच्या मध्यवर्ती भागात अशा प्रकारचा प्रकार घडत असल्यास तो अत्यंत गंभीर असल्याची प्रतिक्रिया महिलांकडून व्यक्त होत आहे. महिलांच्या स्वच्छतागृहाच्या पाठीमागील झाडे झुडपे तातडीने हटवावीत, परिसरात पुरेशी प्रकाश व्यवस्था करावी, स्वच्छतागृहाची नियमित तपासणी व्हावी, तसेच आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशी मागणी महिलांकडून होत आहे. त्याचबरोबर प्रीतिसंगम परिसरात पोलिसांची नियमित व्यवस्था वाढवण्याची गरज निर्माण आहे. जिल्ह्यातील पश्चिमेकडील धरणातून पुन्हा विसर्ग. गेली बरीच दिवस उसंत घेतलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. जिल्ह्याच्या सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर, जावळी तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे कोयना, धोम, बलकवडी, कनेर, उरमोडी, तारळी धरणातून विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. उंडाळे तालुका कराड येथे बिबट्याकडून कुत्रे फस्त. उंडाळे तालुका कराड येथे बिबट्याचा वावर वाढत चालला असून मानवी वस्तीत उंडाळे पोलीस स्टेशनच्या मागे दत्तात्रय पाटील यांच्या पाळीव कुत्र्यांची शिकार करण्यात आली. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे गेल्या 4 महिन्यात बिबट्याने पाटील यांच्या तब्बल 3 पाळीव कुत्र्यांना फस्त केले आहे. शनिवारी मध्यरात्री घडलेला हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. साखरवाडीत पोलिसांच्या नाकावर टिचून चायनीज मांजा, साऊंड सिस्टीम लावून वाजत गाजत पतंगबाजी. पतंग उडवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या चायनीज मांजावर, नायलॉन मांजावर प्रशासनाने बंदी घातलेली असतानाही साखरवाडी परिसरात त्याचा सर्रास वापर सुरू असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. विशेष म्हणजे साऊंड सिस्टीम लावून वाजवण्याची बंदी घातलेल्या मांजाने पतंग उडवण्यात आल्याचे दिसून आले. घातक मांजामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराच्या जीवाला धोका निर्माण झाला. मात्र पतंगवान राखल्याने मोठा अनर्थ टळला. साखरवाडी बाजारपेठेतून एक दुचाकी जात असताना अचानक रस्त्यावर आलेला बारीक मांजा त्याच्या दुचाकी समोर आला. वेळेस मांजा लक्षात आल्याने त्याने सावधपणे दुचाकी थांबवली. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टळली. त्यानंतर संबंधित नागरिकांनी रस्त्यावर पडलेला मांजा स्वतः बाजूला केला. या घटनेचा फोटोही समोर आला असून बंदी असतानाही घातक मांजाचा वापर सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिरवळ येथील अजिंक्य कांबळे आणि इम्रान काझी यांचा हद्दपारी आदेश रद्द. मुंबई उच्च न्यायालय कोल्हापूर खंडपीठाचा निर्णय. शिरवळ तालुका खंड येथील अजिंक्य कांबळे आणि इम्रान काझी यांच्यावर लादण्यात आलेला हद्दीपारीचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने रद्द केला आहे. न्यायमूर्ती संदीप डी पाटील यांनी हा निर्णय दिला आहे. दोन्ही याचिकाकर्त्यांनी पोलीस अधीक्षक असताना यांनी 16 मार्च 2026 रोजी दिलेल्या हद्दपारी आदेशाला तसेच पुणे विभागीय आयुक्तांनी 7 मे 2026 रोजी दिलेल्या अपील निर्णयाला आव्हान दिले होते. या आदेशानुसार यांनी सातारा व पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून 6 महिन्यासाठी हद्दपार करण्यात आले होते. न्यायालयाने सर्व बाबींचा विचार करून असे नमूद केले की कलम 55 अंतर्गत कारवाई करण्यासाठी गटाने केलेली गुन्हेगारी कृत्य सिद्ध होणे आवश्यक आहे. या प्रकरणात असे स्पष्टपणे दिसून येत नाही. तसेच इतर 6 आरोपींवर कारवाई न करता केवळ काही व्यक्तींवर हद्दपारी लागू करणे हे कायदेशीर योग्य नाही
असंही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. कोरेगाव शहरात तरसांचे दर्शन. कोरेगाव शहरातील मध्यवर्तीकांमुळे ओळखले जाणाऱ्या 4थ्या व शांतीनगर परिसरात सोमवारी पहाटे 2 तरस आढळल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले असून या तरसांनी अनेकांच्या घरावर धडका मारल्याचे नागरिकांनी सांगितले. दरम्यान परिसरातील नागरिक वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तरसांना पकडण्याचा प्रयत्न केला असता हे तरस पुसेगावकडे पळून गेले. पाहणे आले अंगलट. एआय गुंतवणुकीच्या आमिषाने 57 लाखांची फसवणूक. इंस्टाग्रामवर रील पाहत असताना दिसलेल्या यामध्ये गुंतवणुकीच्या जाहिरातीत विश्वास ठेवून एका 64 वर्षीय व्यक्तीला चांगलेच महाग पडले. यामध्ये गुंतवणूक केल्याचा मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर माउंटेन संबंधित व्यक्तीची तब्बल 27 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी शाहूपुरी प्रतिष्ठानात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत हर्षल विनंदराव शहा वय 64 राहणार समर्थनगर ITI रोड सातारा यांनी फिर्याद दिली आहे. दिनांक 25 मे ते 30 जुलै 2026 या कालावधीत ही फसवणूक झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. जिल्हा सातारा या न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ हाईप करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.